विट्यात युवकाचा निर्गुण खून, अनैतिक संबंधातून वाद वाढला की काय? जिल्ह्यात खुनांच्या मालिकेची चिंतेची सावट. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. विटा शहरात शनिवारी रात्री सायशिंगे रस्त्यालगत ITI कॉलेज समोर तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आला, अशी घटना उघडकीस आली आहे. या घटनेने विटा तसेच सांगली जिल्ह्यात खुनाच्या मालिका वाढत असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. खून झालेला तरुण साई सदावर्ती असा ओळखला जातो. रात्री ते रस्त्याने पायी जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरापैकी एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने थेट मानेवर जबरदस्त वार केला आणि सर्वजण काही क्षणातच पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सदावर्तींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अति रक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाची शक्यता पोलीस तपासात पुढे येत आहे. तरीही पोलिसांनी सर्व शक्यता तपासायला सुरुवात केली असून विटा पोलिसांकडून पुढील तपास जोरात सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून नागरिकांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र नक्की विसरू नका.